गणेशपेठ परिसरातील हिंगुलांबिका देवी मंदिरात गुरुवारी घटस्थापना करून मोठ्या भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला। पूर्व भागातील गणेशपेठ येथील भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाचं औचित्य साधून गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी श्री हिंगुलांबिका मंदिरात प्रथेप्रमाणे अंबादास शामराव सुलाखे यांच्या हस्ते पहाटे महाअभिषेक करण्यात आला। तर दुपारी 12 वाजता संजय रामचंद्र गर्जे यांच्या हस्ते सपत्नीक श्री हिंगुलांबिका देवी मातेची विधिवत पूजा अर्चा करून घटस्थापना करून श्री हिंगुलांबिका देवी मातेची आरती करण्यात आली। दरम्यान यावेळी दुर्गा सप्तशती पाठ प्रकाश भरतराव कटारे यांच्या हस्ते आणि तसंच विश्वशांती आणि लोककल्याणार्थ दररोज सकाळी आणि संध्याकाळी होम हवन नितीन विठ्ठलराव हिबारे यांच्या हस्ते पार पडणार आहे। यंदाच्या वर्षीही श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून भक्तांना हिंगुलांबिका मातेचं लाईव्ह दर्शन घेण्याकरिता व्यवस्था करण्यात आल्याची माहिती श्री हिंगुलांबिका देवी मंदिर समितीचे विश्वस्त दत्तात्रय पुकाळे यांनी दिली। पहाटेपासून श्री हिंगुलांबिका मातेची विधिवत पूजा महाआरती महाअभिषेक करण्यात आला असून शुक्रवारी धनलक्ष्मी देवी, शनिवारी ब्रह्मचारिणी देवी, रविवारी कोल्हापूरची महालक्ष्मी, सोमवारी पद्मावती देवी, मंगळवारी ललितांबिका देवी, बुधवारी सरस्वती देवी, गुरुवारी सप्तशृंगी देवी तसंच शुक्रवारी दुर्गाष्टमी निमित्त महिषासुरमर्दिनी देवी आदी देवींच्या रूपांमध्ये श्री हिंगुलांबिका देवीची आरास करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री हिंगुलांबिका देवी माता मंदिराचे पुजारी संजय हंचाटे यांनी दिली। आपल्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सव फार जल्लोषात होत असून सकाळी देवीला पहाटे काकड आरती करून उठवण्यात आली। त्यानंतर देवीची षोडशोपचारे पूजाने आरती करण्यात आली आणि अभिषेक करण्यात आला। त्यानंतर महाआरती झाली आणि 11:30 वाजता घटस्थापनेला प्रारंभ होऊन 12:30 वाजता घटस्थापना होऊन महाआरती झाली आणि यजमानांच्या हस्ते आपल्याकडे सर्व कार्यक्रम होत असतात। आपल्या मंदिरामध्ये संध्याकाळी छबिना निघून आरती होत असते। छबिना संध्याकाळी 8 वाजता निघतो आणि 2 फेरी मारून त्यानंतर महाआरती होत असते संध्याकाळी। दरवर्षी नवरात्री उत्सवातील अश्विन पौर्णिमेला भक्तगण नवस फेडण्याच्या निमित्तानं आपण मुलांना कडेवर घेतो। अशा प्रकारे बकरीच्या लहान पिलांना घेऊन बळी देण्यासाठी रांगेत उभे असतात। समाजातील ज्येष्ठ मंडळी, सुशिक्षित युवक, महिला आणि भक्तगणांकडून ही प्रथा बंद करण्याबाबत मागील 5 ते 6 वर्षांपासून विचार विनिमय सुरू होता। यंदाच्या वर्षी 3 सप्टेंबरला अंतिम बैठक घेऊन एकमतानं देवीसमोर बकरी बळीची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, अशी माहिती हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टचे विश्वस्त श्रीकांत आंबुरे यांनी दिली। यावेळी श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे विश्वस्त किशोर कटारे, सूर्यकांत महिंद्रकर, यल्लप्पा महिंद्रकर, दत्तात्रय पुकाळे, श्रीकांत आंबुरे, नंदकुमार क्षीरसागर, उत्सव समितीचे अध्यक्ष द्वारकाधीश क्षीरसागर यांच्यासह श्री हिंगुलांबिका देवी मंदिराचे विश्वस्त सल्लागार, पूजा समितीचे विश्वस्त कार्यकारिणी सदस्य तसंच श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते।